2 आठवड्यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये कर्नाटकामध्ये सीईटीच्या परीक्षा होत्या. या परीक्षेला आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचं जे जानवं होतं ते परीक्षा केंद्रात जाण्याच्या अगोदर कापण्यात आलं किंवा ते काढल्याशिवाय त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या गोष्टीमुळे कर्नाटकात एक वाद निर्माण झाला आणि या वादाला प्रत्युत्तर म्हणून मग याच्यावरती अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शनं देखील केली की हिंदूंची जी प्रतीक आहेत, चिन्ह आहेत, त्यांना अशा प्रकारे कापायला जावलं जातंय आणि कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळं काँग्रेसच्या सरकारनं याच्यावरती एक मास्टर स्ट्रोक खेळला. म्हणजे तो काँग्रेसच्या दृष्टीनं मास्टर स्ट्रोक आहे. त्यांनी 13 मे 2026 ला काल एक नवीन आदेश काढला आणि या आदेशाप्रमाणे त्यांनी कर्नाटकामध्ये शाळा, विद्यालय, महाविद्यालय, कॉलेजेसमध्ये, प्रायव्हेट, सरकारी सगळीकडे जानवं घालायला परवानगी दिली. अर्थात काँग्रेसचं सरकार आहे त्यामुळे त्यांनी फक्त जानवं घालायला परवानगी दिली नाही, तर त्यांनी सर्व कॉलेजेस, शाळा, महाविद्यालयामध्ये हिजाब, रुद्राक्ष, शिवधारा, जानवं, पगडी, स्कार्फ सगळं घालायला परवानगी दिली. आणि 2022च्या फेब्रुवारी महिन्यात तेव्हाच्या बीजेपी सरकारनं कर्नाटकामध्ये हिजाब बॅन केलेला होता. या हिजाबवर लावलेला बॅन एक प्रकारे काँग्रेसनं या निमित्तानं उठवून टाकला. अशी गोष्ट काल कर्नाटकात घडली. आता यामध्ये एक वादाचं चिन्ह असं झालंय की हिजाबवरचा बॅन उठवला असला तरी जी भगवी शाल गळ्यात घालायची होती, जी अनेक विद्यार्थ्यांनी घातली होती, त्याच्यावरचा बॅन उठवलेला नाही. त्यामुळे नेमकं कर्नाटकात काय घडतंय आणि काय चालू आहे ते आत्ताच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तुमच्या काही जणांच्या लक्षात असेल की डिसेंबर 2021 मध्ये कर्नाटकातल्या उडपीमध्ये एक घटना घडलेली होती. तिथं 11वी-12वीच्या वर्गात शिकणाऱ्या काही ज्या मुस्लिम मुली होत्या त्या हिजाब घालून कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यावेळेला एक मोठा वाद निर्माण झाला. त्या मुलींचं असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या धर्माच्या जी काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे वागतो आणि आम्हाला हा हिजाब घालून येण्याची परवानगी असायला पाहिजे. हा वाद जेव्हा सरकारपर्यंत पोहोचला तेव्हा तो भरपूरच मोठा झालेला होता आणि कर्नाटकात तो भरपूर तापलेला देखील होता. अनेक हिंदुत्ववादी संघटना देखील यामध्ये पडल्या आणि त्यांनी सरकारची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. कारण सरकार हिजाबवरती बॅन घालायचा किंवा तिथली ज्या शाळा कॉलेजेस होते ते बॅन घालायच्या विचारात होते. या सगळ्याचा मग एक मोठा उद्रेक झाला आणि त्यामुळं कर्नाटकामधल्या अनेक कॉलेजेसमध्ये काही कॉलेजची मुलं ही भगवी शाल गळ्यात घालून फिरायला लागली आणि कॉलेजमध्ये यायला लागली. जर हिजाबला परवानगी असेल तर भगव्या शालला देखील परवानगी असली पाहिजे, अशा प्रकारचा तो वाद होता. यामध्ये सगळ्या हिंदुत्ववादी संघटना उतरलेल्या होत्या. यानंतर मग तेव्हा जे बीजेपी सरकार होतं कर्नाटकातलं त्यांनी 5 फेब्रुवारी 2022 ला एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे कर्नाटकामध्ये सर्व शाळा कॉलेजेसमध्ये युनिफॉर्म कंपल्सरी केला गेला आणि हिजाब आणि इतर जी धार्मिक प्रतीकं जी होती अशा प्रकारे वरून घातली जाणारी त्या सगळ्यांच्यावर बॅन केला गेला. पण हिजाब आणि शॉल, जी भगवी शाल असते ती देखील एक प्रकारे बॅन झाली. त्यामुळं असं नाही की हिजाब घालायचं बंद झालं आणि भगव्या शालला परमिशन दिली गेली, सगळ्यालाच बॅन केलं गेलं. आता येऊया नेमकं आता काय घडलंय. मग कर्नाटक सरकारनं हा जो निर्णय घेतला त्याला चॅलेंज केलं गेलं आणि हा मुद्दा पोचला कर्नाटकच्या हायकोर्टामध्ये. कर्नाटकच्या हायकोर्टाने याबद्दलचं एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आणि सांगितलं की हिजाब परिधान करणं हे मुस्लिम धर्मामध्ये कुठलीही सक्तीची गोष्ट नाही, त्यामुळे ती केलीच पाहिजे असं नाही. त्याने असंही सांगितलं की संविधानामध्ये आपल्या धर्माचं जे काही धर्म पाळण्याचं जे काही सांगितलं आहे त्याबद्दलचं जे फ्रीडम आहे, हे फ्रीडम पूर्णपणे असं नाही की त्याच्यावरती कुठलं बंधन असू शकत नाही, त्याच्यावरती काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असू शकतात असं हायकोर्टानं सांगितलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्या संस्थांना हिजाबवरती बंदी घालायची आहे ते ती बंदी घालू शकतात आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये एक इनडायरेक्टली हिजाब बॅन झाला. आता हा मग मुद्दा पोचला सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये 2 जजेस होते आणि ऑक्टोबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टानं याबद्दलचा निर्णय देताना सांगितलं, यातले 2 जजेस होते, 2 जजपैकी एक हेमंत गुप्ता होते, त्यांनी सांगितलं की हा जो बॅन घातलाय तो योग्य आहे आणि तसं केलंच पाहिजे. दुसरे एक जज होते, त्यांचं नाव होतं सुधांशु धुलिया, त्यांनी सांगितलं हा जो बॅन घातलाय तो संविधानाला धरून नाही. त्यामुळे 2 जज होते, दोन्ही जजचं वेगवेगळं मत होतं. त्यामुळे हा विषय आता पेंडिंग आहे, तो मोठ्या बेंचकडे पाठवलेला आहे, ज्यामध्ये 2 किंवा 3 किंवा 5 असे जजेस असतील, तिथं जाऊन याचा निकाल लावला जाईल. पण आता सध्या हा निर्णय पूर्णपणे पेंडिंग आहे आणि याच वेळी मग कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं एक निर्णय घ्यायचं ठरवलं, कारण त्यांना जानव्याचं निमित्त झालेलं होतं. जानवं म्हणजे यज्ञोपवीत्याचं निमित्त झालेलंच होतं आणि त्यांनी मग आताचा निर्णय घेतला. मग एप्रिल 2026 मध्ये जी जानव्याची निमित्ताची घटना घडली त्याचा वापर करून कर्नाटक सरकारने एक आदेश काढला आणि या आदेशामध्ये त्यांनी सांगितलं की सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये, मग ती सरकारी असू देत, प्रायव्हेट असू देत, सगळीकडं
धार्मिक चिन्ह जी प्रतीकं असतील त्या धर्माची ती घालायला परवानगी आहे. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख स्पेसिफिकली केला आहे. त्यामध्ये हिजाब, स्कार्फ, रुद्राक्ष, पगडी, जानवं, शिवधारा अशा काही गोष्टींचा उल्लेख केला. याशिवाय काही गोष्टींचा मात्र उल्लेखच केलेला नाही. त्याच्यामध्ये आहे कुंकू, विभूती, शाल. आता शालचा मुद्दा यासाठी महत्वाचा आहे की हिजाबच्या विरुद्ध शाल असं एक प्रकारे कर्नाटकातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी एक शालचा शोध त्यावेळेला लागलेला होता आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की जर तुम्ही हिजाब घालणार असाल तर आम्हाला शाल देखील घालता आली पाहिजे. आता जेव्हा बीजेपीनं जो बॅन घातला होता त्या बॅनमध्ये शालीवर देखील बॅन घातलेला होता. कर्नाटक सरकारनं जो बॅन उठवला आहे त्यामध्ये शालीवरचा बॅन उठवलेला नाही किंवा स्पेसिफिकली तसं लिहिलेलं नाही. त्यामुळे आता हा मुद्दा कर्नाटकच्या संपूर्ण राज्यामध्ये तापलेला आहे. कर्नाटकचे जे विरोधी पक्षनेते आहेत बीजेपीचे अशोका यांनी म्हटलंय की हा जो काँग्रेसचा सेक्युलरिझम आहे, धर्मनिरपेक्षता आहे, ही सिलेक्टिव्ह धर्मनिरपेक्षता आहे. म्हणजे त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा धर्मनिरपेक्षता असते किंवा नसते, हे त्यांचं नेहमीचं धोरण आहे. त्यामुळे अशा प्रकारे हिजाबला हिरवा कंदील द्यायचा आणि शालीला एक प्रकारे विरोध करायचा, यातून कर्नाटक सरकारचं मुस्लिम लांगुल चालनाचं धोरण दिसतंय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा मुद्दा कर्नाटकच्या राजकारणात आणि त्याचबरोबर मग संपूर्ण भारताच्या राजकारणामध्ये तापण्याची शक्यता आहे. नेमकं काय काय घडामोडी यामध्ये घडतील त्याच्यावरती आपलं लक्ष राहीलच. पण जो मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, सुप्रीम कोर्ट ज्यावरती डिसिजन घेणार आहे, ज्याचा निर्णय हायकोर्टानं ऑलरेडी दिलाय, या विषयामध्ये कर्नाटक सरकारनं खरोखर पडून तो विषय थांबवायची किंवा त्याच्यावरती दुसरा उलटा निर्णय द्यायची गरज होती काय, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.